खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून मागील 5 वर्षांपासून डोंबिवलीच्या दत्तनगर येथे संकल्प तीर्थ येथे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो। आज 75वा प्रजासत्ताक दिन शिवसेनेचे डोंबिवलीचे शहर प्रमुख त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली 8 पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण झोन 3 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली। त्यावेळेस शेकडो नागरिक, अबाल, वृद्ध नागरिक उपस्थित होते। 150 फुटाचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवण्यात आला। प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे ध्वजावतरण करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज ध्वजावतरण आणि पथसंचलन करण्यात आले। या कार्यक्रमाला शहरातील स्वातंत्र्य सेनानी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते। आज भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन आहे। त्यानिमित्त मुख्य शासकीय सोहळा दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येतो। राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजावतरण होणार झाला आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे राजदूत उपस्थित होते। त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलिसांमार्फत तसेच शाळकरी विद्यार्थ्यांकडून पथसंचलन करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त येवल्यातील सर्व शासकीय कार्यालयांवर ध्वजावतरण करण्यात आलं। यावेळी येवला तहसील कार्यालयावर प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात येऊन तहसील आवारात यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आलं। तसेच येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समिती, सहकारी बँका यासह शहरातील विद्यालयामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात ध्वजावतरण सोहळा पार पडला। पुण्यातील पोलीस हेडक्वार्टर ग्राउंडमध्ये हा सोहळा पार पडलाय। नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर मुख्य ध्वजावतरण सोहळा पार पडला। प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक पोलिसांकडून संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नाशिककरांचीही उपस्थिती पाहायला मिळाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजावतरण करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात। महाराष्ट्राला स्वच्छ राज्य म्हणून पुरस्कार मिळालाय। महाराष्ट्र सर्वच बाबतीत आघाडीवर असल्याचं त्यांनी म्हटलंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं। यावेळी मोहन भागवत यांनी संबोधित केले। सुप्रिया गटाकडून कार्यालयामध्ये आता बेलार्ड पियर येथे जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजावतरण करून मानवंदना देण्यात आली। यावेळी ताई गटाचे कार्यकर्ते तसेच लहान मुले उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकानं मोठी कारवाई केली आहे। पालघरमध्ये 40 लाखांहून अधिक रुपयांची महागडे विदेशी मद्य जप्त करण्यात आले। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून दादरा नगर हवेलीतून पालघरमध्ये मद्य वाहतूक केली जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे। 400हून अधिक महाराष्ट्रात विक्रीसह वाहतुकीस बंद असलेल्या महागड्या मद्याचे बॉक्समध्ये जप्त करण्यात आले। मद्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह टेम्पो चालकांना ताब्यात घेण्यात आलंय। भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं बेस्टच्या कुलाबा येथील मुख्यालयामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक श्री विजय सिंघल यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं। या प्रसंगी बेस्टचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी नितीन सदगीर यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजावतरण करण्यात आलं। यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी नितीन सदगीर यांनी नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। आज भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतोय। बुलढाणा जिल्ह्यातही पोलीस कवायत मैदानावर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं। पोलीस पथकातील विविध तुकड्यांकडून यावेळी भारताच्या तिरंग्याला सलामी देखील देण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती ध्वजावतरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आले। यावेळी धुळे जिल्हा पोलीस दलासह राज्य राखीव पोलीस दल, SDRF आणि NCCच्या विद्यार्थ्यांनी संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या।